नमस्कार मित्रांनो, कोकणी ट्रेडर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे स्विंग ट्रेडिंग साठी आणि ते का महत्वाचे आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि सपोर्ट रेजिस्टन्स परफेक्ट कसे ड्रॉ करायचे हे आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे. आपल्या चॅनल वरती कोणत्याही प्रकारचे बाय किंवा सेलचे टिप्स दिले जात नाहीत. आणि हो, जर का कोणी नवीन आपल्या चॅनल वरती असेल तर कृपया करून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्याला पाहावयास मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला पाहूया सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, ते का महत्वाचे आहेत. त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. तर मित्रांनो, एखाद्या शेअरची प्राइस ही 100 रुपये आहे आणि जर का तिथे शेअर्स खरेदी करण्याची संख्या वाढली तर त्या शेअरची प्राइस 100 रुपयावरून 120 रुपयापर्यंत जाऊ शकते. त्यावेळेला ज्या ठिकाणी म्हणजे 100 रुपयाचे इथे ज्या वेळेला बायर्स ऍक्टिव्हेट होतात म्हणजे शेअर्स खरेदी करण्याची संख्या वाढते, त्यावेळेला तिथे सपोर्ट तयार होतो. म्हणजेच ज्या ठिकाणी बायर्स खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करतात त्या ठिकाणी सपोर्ट हा तयार होतो. आणि रेजिस्टन्स म्हणजे 120 रुपयावरून जर का शेअर्स विक्री करण्याची संख्या वाढली आणि त्या शेअरची प्राइस 120 रुपयावरून 115 पर्यंत आली तर या वरच्या ठिकाणी एक रेजिस्टन्स तयार होतो, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणू. आणि जर का शेअर्स खरेदी करण्याची संख्या वाढली तर त्याला आपण सपोर्ट असे म्हणू. तर समजलं मित्रांनो, म्हणजेच बायर्स ऍक्टिव्हेट झाले तर तिथे सपोर्ट तयार होणार आणि सेलर्स ऍक्टिव्हेट झाले म्हणजेच शेअर्स विक्री करण्याची संख्या जर जास्त प्रमाणात झाली तर तिथे रेजिस्टन्स तयार होतो. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण चार्ट वरती सपोर्ट रेजिस्टन्स परफेक्ट कसे आपण ड्रॉ करायचे ते आपण पाहूया. आणि सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करणे खूप का महत्वाचे आहे ते पण पाहूया. कारण एखादा शेअर्स तुम्हाला खरेदी करायचा असेल, बाय करायचा असेल तर तो कोणत्या प्राइसला आपण खरेदी करावा हे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स वरून समजतं. आणि तो शेअर्स कोणत्या प्राइसला विकावा हेही आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केल्यानंतर आपल्याला इझिली समजू शकतं. आणि आपली बाईंग ही खूप परफेक्ट लेवलला म्हणजे परफेक्ट प्राइसला होते. त्यामुळे आपण चुकीच्या ठिकाणी बाईंग करण्यापासून आपण वाचतो. त्यामुळे आपला स्टॉप लॉस हा मोठा होत नाही, छोटाच होतो आपला स्टॉप लॉस. तर चला आपण आता चार्ट वरती पाहूया सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. तर मित्रांनो, हा टाटा पॉवरचा चार्ट आहे आणि हा व्हिडिओ आता पुढे नीट शांतपणे समजून घ्या, कारण सपोर्ट रेजिस्टन्स हे खूप महत्वाचे आहेत मार्क करणे. जर का चुकीचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केले तर आपली बाईंग सुद्धा चुकीची होऊ शकते. आणि आपली या व्हिडिओमध्ये परफेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे हे आता आपण पाहूया. ह्याच्या अगोदर की आपला चॅनल फक्त एज्युकेशन पर्पज आपण हे व्हिडिओ बनवतो. ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे बाय किंवा सेल्स करण्याचे कोणतेही टिप्स देत नाही आहोत आणि कोणतेही आपण प्रमोशन करत नाही आहोत. तर टाटा पॉवरचा चार्ट आहे. टाटा पॉवरचा चार्ट आपण ओपन केलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये टाइम फ्रेम असणार मंथची, 1 महिन्याची टाइम फ्रेम आपण ओपन करायची. थोडं नीट आणि काळजीपूर्वक आता बघा, कारण खूप महत्वाचं हे सेशन आहे आताचं. तर आपली टाइम फ्रेम असणार 1 महिन्याची, मंथची टाइम फ्रेम असणार. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता 1 मंथ टाइम फ्रेम. ओके, आणि आपला चार्ट असेल तो लाईन चार्ट असेल. हे बघा इथे लाईन लिहिलेला आहे, हा लाईन चार्ट आहे. हा लाईन चार्ट इथे सिलेक्ट करायचा. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा चार्ट दिसेल. 1 महिन्याचा टाइम फ्रेम आहे, 1 महिन्याची, आणि चार्ट आहे आपला लाईन चार्ट. ओके, आणि आता आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. आता सपोर्ट रेजिस्टन्स आपण कसे ड्रॉ करायचे याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. तर पहिले आपण प्राइस बघायची, प्राइस कुठे आहे.
तर रिसेंटली प्राइस आहे 436 रुपयाला आता चालू आहे. ओके, इथे प्राइस आहे 436 रुपयाला प्राइस आहे. आता त्या प्राइसच्या जवळपासचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स आपण आता ड्रॉ करूया. ओके, आता ज्या ठिकाणी यू टर्न आहे, एक रिव्हर्सल असा येतो, त्या ठिकाणी खालच्या बाजूला आपण एक लाईन ड्रॉ करायची, हॉरिझॉन्टल लाईन आपण मार्क करायची. वरच्या बाजूने जर का रिव्हर्सल असेल तर तिथे एक आपण अशी लाईन मार्क करायची, खालच्या बाजूला एक म्हणजे हा आपला झाला सपोर्ट आणि हा झाला वरती रेजिस्टन्स. आता इथून बघा, इथून प्राइस पुन्हा वरती गेले, पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पुन्हा वरती गेली आहे, म्हणजे या ठिकाणी झाला पुन्हा एक आपला सपोर्ट. ओके, आता इथे बघा, इथून प्राइस पुन्हा खालती येते, या ठिकाणी बघा असा एक रिव्हर्सल यू टर्न आलेला आहे. ओके, तर हा इथे झाला आपला रेजिस्टन्स. अशा प्रकारे आपण आता ह्याच्यावरती सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करूया. संपूर्ण क्लिअर करतो. ओके, आता प्राइस इथे आहे, प्राइसच्या जवळपासचे जेवढे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतील ते आपण ड्रॉ करूया. म्हणजे इथून असा युटर्न घेतला आहे तर हा एक रेजिस्टन्स झाला. खालून अशा प्रकारे आपण जिथे जिथे दिसत आहे तिथे तिथे आपण ते ड्रॉ करूया. हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट करू आणि स्टेप बाय स्टेप जायचं. पहिले रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. तर बघा, इथून एक रिव्हर्सल आहे तर इथे आपला एक रेजिस्टन्स हा मार्क होईल. ओके, त्यानंतर एक, आता इथे वरच्या बाजूला बघा, इथून एक रेजिस्टन्स दिसत आहे, तर हा एक रेजिस्टन्स मार्क केला आपण. ओके, त्यानंतरला इथे बघा, हा एक आहे इथे आणि ह्या बाजूला इथे एक आहे. अशा दोन ठिकाणावरून प्राइस पुन्हा खाली येते, त्यामुळे इथे एक रेजिस्टन्स तयार होईल. आता रेजिस्टन्स सगळे आपले ड्रॉ करून झालेत. आता आपण एक सपोर्ट घेऊया. हा एक इथे सपोर्ट इथून गेलेला आहे प्राइस वरती, इथून पुन्हा प्राइस वरती गेलेली आहे, त्यामुळे हा एक सपोर्ट ड्रॉ करूया. एक खालच्या बाजूला इथे सपोर्ट ड्रॉ केलेला बघा. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ झालेले आहेत. म्हणजे जिथून प्राइस यू टर्न घेते तिथे मार्क करून ठेवायचे. म्हणजे इथे बघा, इथे मार्क यू टर्न घेतलाय, वरती मार्क झालाय. त्यानंतरला ह्या ठिकाणी बघा, 2 वेळेला इथून प्राइस खालती आलेली आहे, इथे मार्क केलेला आपण. त्यानंतर 2 वेळेला या ठिकाणावरून प्राइस पुन्हा वरती गेलेली आहे, तिथे आपण मार्क केलेलं. ओके, आता हे झाले आपले सपोर्ट रेजिस्टन्स मंथली चार्ट वरती ड्रॉ करून आपले झालेले आहे. आता आपण ह्याला कन्वर्ट करायचं डे चार्ट वरती. डे चार्ट वरती कन्वर्ट केलं आणि त्यानंतर कॅन्डल घ्यायची हिकॅनेशी. मी मोस्ट ऑफ ऑल हिकॅनेशी कॅन्डल यूज करतो. आता बघा तुम्ही, आपण जे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहे किती परफेक्ट ड्रॉ केलेले तुम्ही बघू शकता. म्हणजे प्राइस बघा, हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे. बघा, ही लाईन आहे ना आपण ड्रॉ केलेली, खूप महत्वाची आहे. म्हणजे तिथून वेळा किती वेळा बघा गेलेला आहे. ही एक वेळा इथे, त्यानंतर पुन्हा 2 वेळा तो सपोर्ट घेतलेला आहे, प्राइस वरती गेली. तिसऱ्या वेळेला तिथूनच प्राइस वरती गेली. चौथ्या वेळेला तिथूनच प्राइस वरती गेली. त्यानंतर हा बघा, इथूनच प्राइस वरती गेलेली आहे, या ठिकाणून बघा. म्हणजे हा खूप महत्वाचा आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. इथून प्राइस वरती गेलेली आहे, म्हणजे त्याच्या खालचा बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक बॅक टेस्ट घेऊया. इथे बघा, ओके, आता इथे बघा, ही आपण ड्रॉ केलेली कधी होती, साधारण 23 फेब्रुवारी 2025 ला. ह्या ठिकाणावरून शेअरची प्राइस येऊन पुन्हा वरती गेली होती. साधारण हा सपोर्ट आहे 336 रुपयाचा सपोर्ट आहे हा 23 फेब्रुवारीला 2025, 23 फेब्रुवारी 2025 ला. इथून प्राइस वरती गेली होती
त्यानंतर बघा बरोबर 28 जानेवारी 2026 म्हणजे साधारण 11 महिन्यानंतर, आता रिसेंटली इराण अमेरिका इस्रायल वॉर चालू होता, त्यावेळेला मार्केट सगळे ग्लोबल मार्केट हे क्रॅश झाले होते. ओके, त्यावेळेला आपल्याकडचे पण सगळे स्टॉक्स हे पूर्ण प्राइस त्यांची खाली खाली पडत होती. बघा बरोबर 11 महिन्यानंतर 23 फेब्रुवारी 2025 ला आपण ड्रॉ केलेला होता, म्हणजे मार्क केलेला होता सपोर्ट, त्याच ठिकाणी पुन्हा येऊन बरोबर 11 महिन्यानंतर पुन्हा तोच सपोर्ट घेऊन प्राइस पुन्हा वरती गेली. म्हणजे किती महत्वाचे आहेत बघा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणे. याच्यावरून आपल्याला परफेक्ट बाईंग आपल्याला समजते की आपल्याला त्या शेअरची प्राइस कुठपर्यंत खाली येऊ शकते आणि कुठपर्यंत ती जाऊ शकते, असं आपल्याला त्या शेअर बद्दल बाईंग प्राइस आणि टार्गेट प्राइस दोन्ही आपल्याला इथे कळू शकतं. सो अशा प्रकारे आपण सपोर्ट रेजिस्टन्स हे ड्रॉ करू शकता मंथली चार्ट वरती. आणि नेहमी स्विंग ट्रेडिंग करताना मंथली चार्ट वरती सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही मार्क करा. ते 80 to 90% परफेक्ट असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये बाईंग किंवा आपल्या टार्गेट त्याच्यामध्ये समजतं. सो अशा प्रकारे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे स्विंग ट्रेडिंग साठी पाहिलेला आहे. जर का आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. गुड बाय.